ही अस्तित्वाची लढाई आहे. या विचारांच्या लढाईमध्ये तुम्ही कोणाला साथ देणार? ज्यांनी 84 वर्षाच्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसला अशांना साथ देणार? मला हात उंच करून सांगा, अशांना साथ देणार? अरे आमच्या बापाने पक्ष स्थापन केला, 25 वर्ष मेहनत घेतली, निशाणी घराघरापर्यंत पोहोचवली, अशा लबाड लांडग्यांना निवडून आणलं आणि ते लांडगे एकत्र झाले आणि म्हणाले वाघ आता तुम्ही घराच्या बाहेर जा. ज्या बापाने घर निर्माण केलं मराठी संस्कृतीमध्ये, त्या बापाला घराच्या बाहेर काढलं जातं का? बाप जरी म्हातारा झाला तरी तू काम करू नको असं कर्तृत्ववान मुलगा सांगतो का? कोणी सांगत नाही. पण ज्यांनी सगळं निर्माण केलं, ज्यांनी तुम्हाला 25-25 वर्ष मंत्रिपद दिली, बाहेर पडताना सांगता काय? आम्ही विकासासाठी बाहेर पडलो. मग 25 वर्ष काय भारी बांधली की काय? कुठल्या खिशात काय ठेवलं हे पण आठवत नसेल त्यांना, कुठल्या बँकेत कुठल्या लॉकर मध्ये काय हे पण आठवत नसेल, आणि म्हणतात आम्ही विकासासाठी बाहेर पडलो. तुमचा खूप विकास केला तोच प्रॉब्लेम आहे, आणि तोच सगळ्यांच्या नजरात येतो म्हणून तुम्ही घाबरता.